नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजचा वार आहे शनिवार आणि आता वाजले आहेत सकाळचे 10। आज यांना पण सुट्टी आहे, घरी ते आणि सगळं आवरून झालंय आमचं, क्लिनिंग वगैरे झालेलं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं। कारण आज येणार आहे कुणीतरी खास व्यक्ती आणि मला वेळेवर फोन केलेला आहे की आम्ही येतोय असं, आणि मग मी तेव्हा पटापट आवरलं कारण आज सुट्टी आहे। तुम्हाला माहिती सुट्टीच्या दिवशी सगळं आरामात चालतो। तर आता आवरून झालेलं आहे आणि आम्ही आता वाट बघतोय। मग फोन आला म्हणे आम्ही येतोय, म्हटलं चला आता पटापट आवरूया। तर मग मी फटक्यात आवरलंय, पण स्वयंपाक राहून गेलाय, तर आता स्वयंपाक पण आता करते, तोपर्यंत ते येतीलच। आणि मी तुमच्याशी बोलतच होती तोपर्यंत आलेले कोण आले बघा, आपल्या युट्यूब फॅमिली सोबत आलेली कल्याणी आणि दादा। काय ठीक आहे चला। हॅलो कल्याणी। हाय। वळून घे पेढा मला वळून त्याला डिंबायला मी वळून घेऊ आणि बघा माझा भाऊ आलेला आहे, तलाठी भाऊ, आणि माझी बहिणी कल्याणी। तलाठी बहिणी का? तलाठी बहिणी। आणि त्याने अचानक सरप्राईज दिलेलं आहे आज येऊन। अचानक म्हणजे येण्याच्या 1 तास आधी त्याने फोन केलेला आहे। पेढा खायचा का? आता भाऊ आणि बहिणी आलेले आहेत आणि भावाची फरमाईश काय असेल, मी म्हटलं छान मस्त डाळ भात लावू आणि शिरा वगैरे असं करू म्हटलं, पण तो म्हणतोय की दाल खिचडा बनव म्हणे। आता इकडे 2 कुकर ठेवलेले आहेत मी, आधी इकडं डाळ लावते आणि इकडं भात। तूप टाकून घेतलं, नॉर्मली तडका देतो ना तसं तडका तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि डाळ टाकून द्यायचे सगळं। घेतली तुरीची डाळ, ही मसूर डाळ आणि ही मूग डाळ। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आपण आणि इकडं डाळ पण टाकून घ्यायचं। तर हे पण पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण डाळ टाकून घेऊ। इकडे कल्याणी मदत करते मला, लसूण निवडून देते। आता हे सगळं कापून घेणार आहे मी, कांदे, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, आणि इकडे आपली ही डाळ लावलेली आहे सगळ्या। तांदूळ पण आपल्याला असे स्टर करत राहायचे। इकडं हा आपला भात झालेला आहे, तुम्ही बघताय मोकळा मोकळा मस्त बिना शिट्टी घ्यायचा, आपण त्याला शिजवला आहे।
इकडं डाळी लावलेल्या आहे आपण 3 डाळी लावल्या आहेत आणि इकडे आता ही कढई ठेवली मी आणि हे सगळं इकडे हे कांदे, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे हे सगळं तयार करून घेतलंय. आता आपण इकडे तडका तयार करून घेऊ. त्याच्यासाठी आधी तूप टाकून घेतलंय कढईमध्ये. कांदे खूप छान असे मस्त परतून झालेले आहेत आपले. त्याच्यामध्ये आपण ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ. थोडं जास्तच घ्यायचं आपल्याला अद्रक लसूण, त्याच्याने त्याची छान टेस्ट येते. काय टोमॅटो काय गलू द्यायचं छान, तोपर्यंत परतून घ्यायचं. डाळ आपली झाली इकडे तुम्ही बघताय आणि तडका पण इकडं तयार आहे. याच्यात आता आपण मसाले टाकून घेऊ. कसुरी मेथी, लाल तिखट, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला. तुम्हाला जर पाहिजे ना तसं तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार. तर पाणी टाकून घेऊ आपण. तडका छान असा परतून झालाय आपला. दाल खिचडा बनवायला 2 नवीन भाज्या. तर आता इकडं तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडा. शेवटचा इन्ग्रेडियंट आहे मस्त हिरवीगार अशी ताजी ताजी कोथिंबीर. सुरू होण्याच्या आधीच तयारी म्हटलं. तर इकडं तयार आहे आपली दाल खिचडी आणि इकडे कल्याणी लोणचं लावते सगळ्यांच्या ताटांना. भाऊ टेस्ट केला का? मस्त एकदम. आवडली? थँक्यू. तू टेस्ट केली का? छान केली ना मी खिचडी छान केली ना तुम्ही. बघू लागलो. हा बघू लागले भाऊ तुम्ही. चला आता मी पण बसते. इकडं मस्त दाल खिचडी मस्त आहे ना प्रकार. आपण करत जाऊ आता. चला या जेवायला सगळेजण. डाळ भात लावला का? जाऊ दे आशा पुसलेली नाही तिने. तर इकडं कल्याणीचा हेअर स्पा करते मी. हेल्मेट. ओ बाप गेलीस तुम्ही आता. ओन मध्ये ठेवलंय. ओन मध्ये मामी बेक होत आहे तेव्हा आम्हाला तर मिळतील. शिजते ती ओन मध्ये बेक होत आहे का?